घरामध्ये ज्यावेळेस आता प्रथम मी जर मी सरांचा एक फार मोठा फोटो लागणार. नमस्कार. मी निवृत्ती बाबूराव तांदळे. ज्यावेळेस नांदेडला यायचं ठरलं, कारण ग्रामीण भागामधले असल्यामुळं प्रत्येक आमच्या कुटुंबामध्ये काही शैक्षणिक वातावरण एवढं नव्हतं आणि सगळ्यांची घरच्याची इच्छा होती किंवा आपल्या घरचं कोणीतरी चांगल्या प्रकारे कुठेतरी एखाद्या शिक्षण घ्यावं आणि म्हणून त्या उद्देशानं ज्यावेळेस आम्ही 11वी-12वी साठी प्रथमेशला घेऊन नांदेडला आलो, त्यावेळेस इथं आल्यानंतर तो ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे फार खोडकर होता आणि इथं ज्यावेळेस आलो, सरांना भेटलो, तर बरेचसे म्हणजे बिराजदार सर, मानव सर, केतन सर, मॅडमला, कोणाले मॅडमला भेटलं. त्यांनी सुद्धा योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये जे काही एक-एक गुण होते, ह्या सगळ्यांनी त्यामध्ये असणारे सगळे गुण शोधत गेले. त्यामध्ये परिवर्तन होत गेलं आणि जो मूळचा जो प्रथमेश होता, तो पूर्ण 2 वर्षामध्ये बदलून गेला आणि बदलून गेल्यानंतर आज 12वीच्या वर्षामध्ये त्यानं ज्यावेळेस जेईई मेन्स सारखी देशामधली सगळ्यात अवघड परीक्षा दिली. एक अशी धाकधूक होती, की आपल्या मुलाला किती मार्क येतील. परंतु त्याचे मार्क आल्यानंतर एक देश पातळीवर एवढं मोठं यश संपादन केलं. निश्चित स्वरूपामध्ये कोनाळे सरांचं, त्यांच्या टीमचं, बिराजदार सरांचं आणि सगळ्याच शिक्षकांचं मला या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करावं वाटतं. कारण एवढं माझ्या मुलाला त्यांनी चांगल्या प्रकारे घडवले, की एक म्हणजे इथपर्यंत एक मोठ्या यशाच्या शिखरापर्यंत त्याला पोहोचले. ज्यावेळेस एखादी म्हणजे त्यांची टेस्ट व्हायची, त्याच्यामध्ये काय अडचण असायची, ते तर सर म्हणजे हेच करायचे. हो, खरं आहे. म्हणजे काही पण टेस्ट झाली त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न चुकले, कोणते नाही चुकले, त्यांना रिसॉल्व्ह करणं, प्रत्येक गोष्टी टेस्टचं ॲनालिसिस सरांनी केलं. कोणत्या टेस्टमध्ये कमी मार्क पडले तर केतन सर बोलवून घ्यायचे आम्हाला, बिरादर सर बोलवून घ्यायचे. त्याच्यानंतर लगेच फोन यायचा सरचा, किती मार्क आलेत, काय नाही. मग कोणत्या विषयाला कमी व्हायलेत, कोणत्या विषयाला जास्त व्हायलेत, सगळ्या विषयाला किती टाइम झालो, किती नाही, हे सगळ्याचं ॲनालिसिस सरकडे असायचं. आणि फक्त जे-डबल-ईच नाही तर वेगवेगळ्या ऑलिम्पियाड्स एक्झाममध्ये आम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी सरनं प्रोत्साहित केलं. आम्ही ज्यावेळेस गंगाखेडवरून आलो त्यावेळेस प्रथमेश खूप असा गावाकडून आल्यासारखं करायचा. आम्हाला वाटायचं की ह्याच्यात काही सुधारणा होईल की नाही होईल. आणि क्लास लावले, त्याला मार्क कमी यायचे सुरुवातीला 9वीला असताना. मग त्याच्या पप्पाला वाटायचं की आता आपली काही सुधारणा होती का नाही. मग आम्हाला वजा सर भेटले. सरांना वजा सरने सांगितले, तुमचा मुलगा खूप टॅलेंट आहे, तुम्ही त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका, त्याच्यात होत होत प्रगती होतच चलन. आणि त्यांचं खरं झालं. ते मला वजा सरांचे शब्द खूप आठवतात. कारण त्यांनी म्हणले तसं त्याच्यात प्रगती घडली. सरांनी वैयक्तिक त्याला मेसेज करणे, फोन करणे, कित्येक वेळेस माझ्या फोनवर फोन येऊन मला पण त्यांनी बोलून घेतले मॅडम. स्वतः मॅडम बोलायच्या मला. आणि कसं आहे, ते म्हणजे लहानपणापासून ते खोडकर असल्यामुळं तर काही फार अभ्यासावर लक्ष देत नव्हता जास्त आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल होतं का नाही, कारण ते कधी म्हणजे बघितलंच नाही. ज्यावेळेस इथं आला आणि इथं आल्यानंतर मग ज्यावेळेस ट्युशनला आला त्यावेळेस त्याला प्रत्येक शिक्षकाने एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. बऱ्याचशा म्हणजे कधी आर्थिक अडचण आली तरी म्हणजे सरांनी बरेचसे म्हणजे मदत केली. आणि आमची माझी तर एवढी इच्छा होती, त्याला मी सतत म्हणायचं की बाळा तू काही नका होय, पण चलत चलत एक डॉक्टर होय, असं म्हणत राहायचं. पण डॉक्टर पर्यंत स्वप्न होतं, तर त्याच्या मनात नंतर इतकी ऊर्जा निर्माण झाली की ते डॉक्टरच्या पण पुढे जाऊ शकला. आणि मी हे सगळं कोणाळे कोचिंग क्लासेसच्या टीमला धन्यवाद म्हणते.